प्रभो शूलपाणे विभो विश्वनाथ महादेव शंभो महेश त्रिनेत। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकाश भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे। मंडळी, आता जे तुम्ही हे मंदिर पाहत आहात ही रामपूरची ग्रामदेवता श्री भैरी केदाराचं मंदिर आहे। या मंदिराला दक्षिण केदारेश्वर असंही संबोधलं जातं। चिपळूण तालुक्यापासून साधारणतः 17 किलोमीटर अंतरावरती रामपूर हे गाव वसलेलं आहे। चिपळूण गुहागर रोडवरती मध्यावरतीच रामपूर गाव आहे। चैत्र महिन्याच्या साधारणतः शेवटच्या दिवसांमध्ये रामपूरची जत्रा भरते आणि ही जत्रा या तालुक्यातली शेवटची जत्रा असते। जत्रेमध्ये सहभागी होण्यासाठी साधारणतः 20 ते 25 पालख्या सहभागी होतात। या वर्षीच्या जत्रेत 19 पालख्यांचा सहभाग होता। मंडळी, या जत्रेचा प्रमुख आकर्षण म्हणजे रामपूरच्या ग्रामदेवताला भेटायला येणाऱ्या पालख्या आणि त्यांचे भेटीचा सोहळा। हा अगदी नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते। आता तुम्ही पाहताय रामपूरची ग्रामदेवता यजमान देवता ही आपल्या भेटीसाठी येणाऱ्या पालख्यांचं स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वारावरती उभी आहे। प्रत्येक येणाऱ्या पालखीचं औक्षण केलं जातं आणि या पालख्यांची नयनरम्य भेटीचा सोहळा पार पाडला जातो। भेटीचा सोहळा पार पाडल्यानंतर या पालख्यांची आतमध्ये पूजा केली जाते आणि या जत्रेचा प्रमुख मान असणारे श्रीदेव अमृतेश्वर यांची पालखी ही विराजमान होते आणि त्याच्यानंतर सहानेभोवती ह्या पालख्या एकमेकांची भेट घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करून आपापल्या जागी विराजमान होतात। मंडळी, आता जी तुम्ही दृश्य पाहत आहात हे पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा पार पडत आहे। येथे येणारी प्रत्येक पालखी ही प्रत्येक ग्रामदेवतेच्या पालखीला भेटते आणि त्याच्यानंतर सहानेभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करून आपल्या जागी विराजमान होते।
चला तर मंडळी, ते आपापल्या जागी विराजमान झालेले आहेत, तर मी जरा जत्रा फिरून येतो आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.